बघा ओम भैयाच्या हातात आहे कॅमेरा आणि ओम भैया सर्वांचे फोटो. आपल्या इकडचं जे शरबत आहे ते गोड असते, तर आम्ही शरबत म्हणून कन्फ्युज झालो. कारण हे हॉटेल ज्या थांबलो तर आम्ही जे हॉटेल केलेलं आहे म्हणजे 21 रुपयाने घेतला त्यांनी. आणि ग्रँड हॉटेल आशीर्वाद म्हणजे श्री ग्रँड हॉटेल आशीर्वाद इथं आम्ही बुक केलेले आहे. आणि इथून आता 3 तास गेलेले आहे आमचे. आणि ओम भैया थोडं काय निंबू रस म्हणजे शरबत. आता हे शरबत कसं वेगळी टेस्ट आहे म्हणतात थोडीशी इकडची. बघा त्यांनी कसं घेतलेलं आहे. सांगतोय लिंबू शरबतला रेमूरचा रस म्हणतोय. काय लिंबू रस लिंबू शरबत. हां लिंबू शरबत. आमच्या इथे बोलायला जास्त बोलायची सवय नाही आहे, थोडं सांभाळून घ्या. आता मी थोडा विदर्भातला आहे, त्याच्यानं आमच्या इकडे रस जास्त उपयोग करतो. बोलाने पूर्ण विदर्भातलं आहे. आता इकडची टेस्ट पाहणार कशी आहे. जे आपलं लिंबू शरबत असते ना त्याची टेस्ट आणि इकडचे लिंबू शरबतची टेस्ट. मसाला पण आहेत नाही चांगल्या प्रकारचा. घेऊन पाहिलं पण एवढं काही वाटलं नाही, कारण साखर नाही जास्त, गोड नाही येत नाही. आपल्याला थोडंसं गोड असते पण एकदम लिंबू आहे शरबत, चक्कर कमी आहे. तर मित्रांनो तुम्ही पण फसू शकता. नेमके निंबू शरबत म्हणजे काय, आपल्या इकडे थोडंसं मीठ असते बघा, साखरेचं पाणी केलेलं आणि ते टाकत आहे तुम्ही. म्हणजे आपण येतो डायरेक्ट आणि निंबू शरबत त्या मसाला निंबू शरबत म्हणतो, पण तसं नाही आहे. तर आपल्याला यावं लागते आणि थोडंसं साखर मागावं लागते यातनी, तेव्हा चांगलं लागतं थोडंसं फ्लेवर. आपल्याला वाटलं की आपला सर्व हो ना फ्रँकच झाला. भैया काय म्हणतील या बाबतीत तो भैया फ्रँकवर? फ्रँक काही नाही आहे, मसाला असं देतो. मला दुसरा टाईम झालेलं आहे, माझ्या डोक्यात नाही आलं लगेच ते. अच्छा म्हणजे लिंबू शरबत मसाला जो असतो तो अशा प्रकारचा असते. आणि आपल्या इकडचं जे शरबत आहे ते गोड असते, तर आम्ही शरबत म्हणून कन्फ्युज झालो. कारण फर्स्ट टाईम घेत आहे मी, कारण आपण जेव्हा गेलो बाहेर तर तेव्हा शरबतच मागतो. पण हे थोडंसं वेगळं आहे, मसाला मारून फक्त लिंबू पाणी देतात आणि त्यातनी साखर काहीच नसते अजिबात. तर आम्ही साखर मागितलेली आहे आणि साखरचं त्यानं पाणी करून ठेवलेलं होतं, त्याच्यानं थोडंसं मेंटेन झालं ते. तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम कन्फ्युजन होऊ नाही शकत तुम्ही, त्यासाठी पहिलेच सावधान झालेलं आहे थोडंसं. आम्ही तर झालो पण तुम्ही नको. तर भेटू आपण पुढच्या स्पॉटमध्ये. बसमधून बघितलं होतं तर बस चालू आहे तर बसमध्ये आणि ॲक्च्युली असं आहे आणि आपण तिथंच जाणार आहे. ते जे हॉर्न मागलेलं आहे. तर मित्रांनो बघा ओम भैयाच्या हातात आहे कॅमेरा आणि ओम भैया सर्वांचे फोटो घेत आहे, शूट त्याने पण घेतलेला आहे, त्याचं चालू तयारी. आणि आम्ही जे मगाशी गाडीमधून दाखवलो तर तुम्हाला दिसलं असेल, बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं हे काम. ते आपलं इकडं याला तर सरळ सर म्हणणार आहे एक स्तंभ किंवा एक आपलं भवन, ज्या टाईपमध्ये नागपूरला आपलं. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे सर्व काही चालू आहे. आमचे अर्धे नाही म्हणतात तर सर्व जण फोटोशूटच्या मागे लागले आहे. कारण असं फोटोजची क्लॅरिटी जेवढी भारी आहे इथं की तुम्ही म्हणसाल की नेमकी काय करत आहे. बघा एक जण रविदादा आपला व्हिडिओ काढत आहे इथं. तर मित्रांनो आपण थोडंसं ट्रॅव्हलिंग करत होतं, तर ट्रॅव्हलिंग करताना बघा अशा प्रकारचा जो शूट घेतलेला आहे मी व्हिडिओमध्ये, की थोडंसं हुसेन सागर झालं, त्याचा बाहेरचा स्पेस आणि त्याच्यानंतर आपलं विधान भवन आहे तेलंगणाचं, तर तिथला थोडंसं शूट बाहेरून गाडीमधून कशा प्रकारचं दिसते तर घेतलेलं आहे. आम्ही थोडंसं प्रवास करत होतो, म्हणजेच ट्रॅव्हलिंग म्हटलं आपण त्याला. तर अशा प्रकारचे सर्व काही पूल वगैरे मोठे जे असतात सेंट्रलला काढलेले होते. आणि अशा प्रकारचे सर्व तेलंगणाची विधान भवन आहेत, तर ते बिल्डिंग अशी बांधलेली आहे एक प्रकारची आणि पूर्ण पॉश आहे, एकदम क्लिअर नवीन. कारण जास्त दिवस नाही झाले आणि त्याला स्थापन होऊन, तर तेव्हापासून त्याचं म्हणजे नवीन असल्यामुळे अशा प्रकारचे दिसत आहे. तर बघा अशा प्रकारचे सर्व काही बिल्डिंग आहे. तर आम्ही लगेच थोड्या वेळात तिकडे आलेलो होतो. भगवान गौतम बुद्धाचं मूर्ती आहे, तर ही देशातील सर्वात मोठी मूर्ती आहे, अशा प्रकारची आहे. हुसेन सागरमध्ये तयार स्थापन केलेली आहे. आणि इथून बघा हे सेंट्रल पॉईंट आहे. इथून जर बघितलं तर आपल्याला बिर्ला मंदिर पण दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला विधान भवन पण दिसते, जवळच आहे. रेल्वे स्टेशन पण इथून जवळच आहे. असं जास्त काही सिकंदराबाद रेल्वे स्टेशन आहे तिथं जवळ. अशा प्रकारचं सर्व काही वगैरे वातावरण आहे तिथं चांगल्या प्रकारचं. आणि इथं फिरण्यासाठी जहाज पण आहे, म्हणजे तुम्ही तिथं जहाजानं प्रवास पण करू शकता. याच्या आदल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जहाजाचा प्रवास वगैरे केला होता, ते पण शूट केलेलं आहे. आणि हा मी परत एकदा प्रयत्न केलेला आहे की पुन्हा दाखवा म्हणून. बघा इथून जे दिसत आहे ते बिर्ला मंदिरची बिल्डिंग वगैरे दिसत आहे आणि विधान भवन पण आहे जवळच.
हे बघा असं बोर्ड वगैरे पण लागलेलं होतं की त्याची स्थापना केव्हा झाली, त्याची हाईट आणि त्याचा प्रवास वगैरे कसा झालेला आहे आणि कशा प्रकारचं आणलेलं आहे आणि कुठून आणलेलं दगड. आणि बघा त्याचं वेट पण सांगितलं आहे 320 टन आणि 17 मीटर हाईट सांगितलेली आहे. तर अशा प्रकारची थोडीशी माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ मी डबल दाखवलेला थोडंसं की बघा या व्हिडिओमध्ये काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपलेला. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.